साताऱ्यात माजी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांसह 2 माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. उमेदवारी जाहीर झाल्यावर एकतर्फी मतदारसंघातही निर्माण झाले आव्हान. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 8ही मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. त्यातही माजी मुख्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि 2 माजी मंत्र्यांसह काही मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली असून त्यांच्या मतदारसंघाबाबत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये मोठी चर्चा आहे. जिल्ह्यातील 8ही मतदारसंघामध्ये प्रमुख लढतींकडे राजकीय गोटासह सर्वांचेच लक्ष आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, कोरेगाव या मतदारसंघामध्ये या प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. उमेदवारी जाहीर होईपर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या मतदारसंघामध्ये आता बलाढ्य उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. यात वाई, मान, फलटण या मतदारसंघांचा समावेश आहे. कराड दक्षिण मध्ये टस्सल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते यापूर्वी 2014 आणि 2019 या दोन्ही वर्षी या मतदारसंघामधून निवडून आले आहेत. दोन्ही वर्षी भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांची त्यांच्याशी निकालाची लढत दिली. यापूर्वी डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड उत्तर मधून निवडणूक लढवली होती. 3ही वेळा त्यांना यशानं हुलकावणी दिली. आता त्यांच्या पदरात हार की विजयाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि त्यापूर्वीही खासदार आणि केंद्रामध्ये मंत्री असताना विविध विकास कामे केली. गेल्या 2 टर्म मध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क ठेवत विकास कामांसाठी निधी खेचून आणल्याचे सांगितले जाते. याशिवाय ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन ते करतील असेही सांगण्यात येते. याशिवाय चव्हाण राज्य पातळीवर पक्षासाठी नेतृत्व करत असल्याने त्यांनी प्रतिमा मोठी आहे. त्यांच्या या जमेच्या बाजू आहेत. डॉक्टर अतुल भोसले यांनीही गेल्या निवडणुकीत पराभवानंतर मतदारसंघातील संपर्क वाढवलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांशी संपर्कात राहिल्याने महायुती सरकारच्या काळात कराड शहर तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे आणि निधी त्यांनी आणलेला आहे. कृष्णा साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटलसह कृष्णा समूहातील विविध शाखांच्या माध्यमातून ते कार्यरत राहतात. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र अपेक्षे एवढा संपर्क दोन्ही बाजूने होत नसल्याच्या तक्रारीही आहेतच. मतदारसंघामध्ये कराड शहराचा समावेश आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेच्या राजकारणाचा या मतदारसंघातील प्रभाव मोठा आहे. दक्षिण मधील उंडाळकर यांचा गट मोठा आहे. त्यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची भूमिका महत्वाची असते. सध्या ते काँग्रेसमध्ये असल्याने ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत असतील असे मानण्यात येते. कराड शहर आणि उंडाळकर गट या दोन्ही प्रभावी बाबी या मतदारसंघातील निकालावर परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. तिरंगी लढतीमुळे पाटणमध्ये रंगत. पाटणमधून राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणामध्ये आहेत. देसाई आणि पाटणकर यांच्या गटामधील ही लढत पारंपरिक असते. मात्र यावेळी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशिवाय त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने हर्षद कदम हे युवा नेतृत्वाला संधी दिलेली आहे. त्यामुळे येथील लढत आता तिरंगी होणार आहे. खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सत्यजित सिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळण्याची खात्री येथे व्यक्त होत होती. मात्र तसे न झाल्याने पाटणकरांनी बंडांचा झेंडा फडकवलेला आहे. वास्तविक पाहता शंभूराजे देसाई मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि निधी आणून त्यांनी झंझावत निर्माण केला. या बलाढ्य नेत्यापुढे उभे राहणे अवघड वाटत होते. पाटणकर यांनी तशी तयारीही केली होती. या मैदानात तिसरा उमेदवार येण्यामागे कोणाची खेळ असेल का नाही अशी शंकाही आहे. ठाकरे गटाला उमेदवारी देण्यामागे प्रामुख्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी होऊन तिसरा उमेदवार निवडून यावा अशी रणनीती इथे दिसते. अर्थातच अशी राजकीय खेळी कोण करू शकतं याचीही जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. तरीही आता या मतदारसंघामध्ये रंगत निर्माण झालेली आहे एवढं मात्र खरं. कराड उत्तर आणि कोरेगावातही झुंजच. माजी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील कराड उत्तर मतदारसंघामधून षटकार मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणामध्ये आहेत. भाजपच्या मनोज घोरपडे यांनी यावेळी त्यांच्या पुढे आव्हान निर्माण केलेले आहे. कोरेगाव मधून माजी मंत्री शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढत आहेत. त्यांना शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्याशी सामना करावा लागत आहे.
हे दोन्ही आक्रमक नेते मैदानात असल्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचेच लक्ष आहे. वाईत भोसले गटाची भूमिका महत्वाची. वाईमध्ये चौकार मारण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मकरंद पाटील यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ यांना रिंगणामध्ये उतरवलेले आहे. वाई मतदारसंघामध्ये पाटील भोसले पिसाळ असे प्रमुख गट आहेत. त्यात पिसाळ गट उमेदवारी मिळवण्यामध्ये यशस्वी झाला. भोसले गटाकडून दिवंगत नेते प्रतापराव भोसले यांचे नातू ईशान भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर या लढतीमध्ये रंग भरणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघातील भोसले गट शाबूत राहण्यासाठी ईशान मैदान असतील अशी ही अटकळ आहे. यानंतर रामराजे प्रचारातून दूर राहणार का? फलटणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे लढत देत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सचिन कांबळे पाटील हे रिंगणामध्ये आहेत. ही जागा भाजपची. महायुतीमध्ये ती अजित पवार यांच्याकडे गेली. त्यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठरवलेल्या उमेदवाराला संधी दिली. या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते रामराज नाईक निंबाळकर सध्या अजित पवार गटाकडे आहेत. आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह बाकीचे सैन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे दाखल झाले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी या मतदारसंघातून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती, पण चव्हाण यांनी ऐनवेळी पक्ष बदलल्याने पवार यांनी रणजितसिंहांचा उमेदवार आयात केला. त्यामुळे रामराजे आता प्रचाराच्या रिंगणामध्ये असतील की नाही याची साशंकता आहे. एकाच उमेदवारामुळे गोरेंपुढे आव्हान. मानमध्ये भाजपचे जयकुमार गोरे हे बलाढ्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून येथील उमेदवार प्रभाकर घारगे यांना दिली. घारगे यांच्याप्रमाणेच पक्षाकडून प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप तसेच काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख इच्छुक होते. यांच्यापैकी एकच उमेदवार रिंगणामध्ये आल्याने गोरे यांच्या समोर आता आव्हान निर्माण झालेले आहे. शिवेंद्रसिंह यांचा सावध पवित्रा. सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शिवेंद्रसिंह भोसले पाचव्यांदा विजयी होण्यासाठी भाजपकडून मैदानामध्ये उतरलेले आहेत. तुल्यबळ असणाऱ्या शिवेंद्रसिंह यांना पर्याय कोण असा विरोधकांसमोर प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष असणारे अमित कदम यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे प्रयत्न केले. अखेर त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. अमित कदम यांनी प्रचार सुरू केला आहे. या स्थितीमध्ये शिवेंद्रसिंह यांनी सावध पवित्रा घेत पूर्वीपासून सुरू असलेल्या प्रचाराला अधिक गती दिलेली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच 8ही मतदारसंघामध्ये तुल्यबळ लढती होणार आहेत.